नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कैरीचं आंबट गोड चटपटीत असं लोणचं दाखवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण वर्षभराचं साठवणीचं लोणचं करतोच. हे लोणचंसुद्धा वर्षभर टिकणारं आहे. बनवायला खूप सोपं आणि कमी साहित्यात होणारं आहे. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. या लोणच्यासाठी सर्वात आधी आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे. त्यासाठी 2 टेबलस्पून एवढं तेल कढईत घालायचं आणि आता 4 टेबलस्पून एवढी मेथी घालायची. ही मेथी मंद आचेवर अगदी खमंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. मेथी अजिबात कच्ची राहू द्यायची नाही, नाहीतर लोणचं खूप जास्त कडवट होतं. अगदी छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. हे बघा, असे लालसर होईपर्यंत परतायची आहे. ही आता छान खमंग झाली आहे. ही मेथी आता एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची. मेथी थंड झाल्यावर ती आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. मेथीची आपल्याला खूप बारीक पूड नाही करायची आहे, थोडी हलकी जाडसरच ठेवायची आहे. साधारण ही अशी पूड आपल्याला करायची आहे. खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही. या लोणच्यासाठी आपण तोतापुरी कैरी वापरणार आहोत. ही कैरी थोडी गोडसरच असते, त्यामुळे या गोड लोणच्यासाठी तोतापुरी कैरीच वापरली जाते. ही कैरी छिलून घ्यायची आणि त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या. तुम्हाला हव्या तशा आकाराच्या फोडी करू शकता. या कैरीच्या फोडी आता एका पातेल्यात घालायच्या. 1 वाटी कैरीच्या फोडीला 1 वाटी गूळ घ्यायचा. हा गूळ मी बारीक करून घेतला आहे. तुम्ही गूळ चिरूनही घेऊ शकता. कैरी आणि गूळ समप्रमाणात घेतलं म्हणजे लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकतं. आता अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या आपण घालत आहोत. लसूण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालू शकतं. आता यात मेथीची जी पूड आपण केली होती त्यातली चमचाभर पूड आपल्याला घालायची आहे. तीन टेबलस्पून एवढं खडे मीठ घालायचं. 3 टेबलस्पून एवढं काश्मीरी लाल तिखट घालायचं. चमचाभर हळद घालायची. आता हे छान मिक्स करायचं. सर्व मीठ मसाला फोडींना अगदी व्यवस्थित लागला पाहिजे. आता हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी कैरीचं रसरशीत असं आंबट गोड लोणचं तयार झालेलं असतं. पण हे लोणचं तुम्ही लगेच खाऊ शकत नाही, कारण आपण यात मेथी वापरलेली आहे. त्यामुळे हे लोणचं सुरुवातीला थोडं कडवट लागतं, पण मुरल्यावर मात्र अप्रतिम लागतं. तेव्हा 8 ते 10 दिवस हे व्यवस्थित मुरू द्यायचं आणि मगच खायचं. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.